साहेब माळशिरस तालुक्यातून बोलतोय मी. बोला बोला बोला. तर आमचा माल आला एक 10 टनाच्या आसपास आहे बरं का. बर बर एक 10 ते 15 दिवसाच्या आसपास लागतील बघा साहेब. बर बर. मग रोजचा किती किती कॅरेट आणली तर चालतील हो? तुम्हाला जसं काढायचे म्हणजे तुम्ही एक दिवशी म्हणला मी 500 कॅरेट काढू शकतो तरी आम्ही विकू शकतो, पण ती वेळ येऊन द्यायची नाही. जसं जसं काढायचे तसं विरळत चला. म्हणजे बरं. 100 कॅरेट काढा, 50 काढा, 200 काढा, त्याची माझ्याकडे विक्रीची अडचण नाही. पण तुमच्या बागेमध्ये माल ओव्हर होऊन द्यायचा नाही. बरं बरं. माल चांगल्या अवस्थेत काढा, विरळून काढा आणि 10-15 दिवसांनी तोपर्यंत बऱ्यापैकी बदल झाले असतील, आंबा संपलेला असेल, तेलाची माल संपलेले असतील. बरं सर, मी काय म्हणतोय साहेब, तरी एक साधारण चांगला माल जर असला एक 300 ग्रॅम क्वालिटीचा तर त्याला कितीपर्यंत रेट राहू शकते असं काय महिन्याभरात, 15 दिवस, 10 दिवस? तुम्ही काळजी करू नका, तुम्ही घोर लागून घेऊ नका. तुमचे यावर्षी पैसे बनणार आहेत. आज गणित लावू नका तुम्ही. तुमच्या पैशाला कुठेही अडचण येणार नाही. माल कमी आहेत, तेल्यात बरेचशे बागा गेलेले आहेत. पाण्यामुळं बऱ्याचशा बागांचे प्रॉब्लेम झालेले आहेत. तर आपल्याला फक्त आहे ना त्या पिरियड मध्ये 2-4 दिवस अगोदर तुम्ही चौकशी करा, बाबा मला जागेवर असं मागतोय किंवा मार्केटचं काय एवढंच मला विचारा. तुम्ही काळजी करू नका, पैसे बनणार आहेत. बरं 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 साहेब, ठीक आहे. टेन्शन विना टेन्शन राहा. बरं बरं बरं. काही जादूची कांडी नाही. यावर्षी बागा कमी आहेत आणि त्यातून संकट खूप आहेत. होय का? हो हो हो. त्याची काळजी वाटत होती व साहेब, त्याच्यामुळे मी कालपासून तुम्हाला फोन लावतो. नाही काळजी करू नका. हो हे व्यापारी काय करतात, जागेवाले पुढे जाऊन बाजार पडणार आहेत, लवकर काढून घ्या, लवकर देऊन टाका, काही सांगतात. हे पाऊस उघडू द्या बघा. हे 2-4 दिवसाचं जरा रेड अलर्ट सांगितलेला आहे 8 तारखेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस. ते एकदा पाऊस संपू दे. हेच बघा कशी माल उचलतात खाना 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 खाना. होय ना? हो हो हो. बरं बरं बरं. यांचे डाव लय आहेत. कधी म्हणणार बांगलादेशची बॉर्डर बंद आहे, कधी म्हणणार इकडं लय तुफान पाऊस झाला, पदरात पाडणार आहेत तुम्हाला. परत वजन करताना त्या काठ्यात फॉल्ट लय गोंधळ त्या जागेवर घेणार होता. साहेब तुम्ही सांगितलं की लय करमलं बरं का मला. हा हा हा. नाही कालपासून साहेब काळजी वाटत होती, त्याच्यामुळे मी तुम्हाला 20-25 फोन लावलं कालपासून. नाही काळजी करू नका. पैसे बनणार आहेत. तुम्ही काय पाप केलेलं नाही, कष्ट केलेले आहे आणि या कष्टाचं फळ मिळणार आहे. काळजी करू नका. बरं बरं. अहो साहेब, बीपी वाढल्यासारखं झालं आम्हाला. काल व्यापारी एक आलते ना आमच्या शेजारी. हा 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 हा. तसं आहे त्याच्यामुळं भ्या वाटायचं. त्याच्यामुळे म्हणलं आता तुमचं मोबाईलला ती व्हिडिओ बघतोय ना युट्यूबला. हा 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 हा. रेकॉर्डिंगचं ते आहे म्हणलं साहेबांना फोन करून विचाराव. तुम्ही तुमच्या संग बोललो ते साहेब बघा लय करमलं नाही. एवढा एक लक्षात घ्या, तुम्ही 6 महिन्यापूर्वी कोणत्या व्यापारीनं माझा माल घेऊन जाईल ह्या भावनेने नाही लावला. तुम्ही तुमचं काम करत गेलेलं आहे. आता शेवटच्या टोकाला येऊन जर कोण घाबरीत असेल आणि एवढी मेहनत केलेली कोण आपल्याला झोप येऊन देत नसेल तर त्याच्यासारखं पाप दुसरं कुठलं नाही. हो बरोबर साहेब. ती काय काल आम्हाला भ्या घालत होती ना, ते आमचं 10-15 जण आम्ही म्हणजे मित्रच आहे. म्हणजे आमच्या 1 दीड एकर सगळ्याच्या अशा बागा आहेत बरं का. बर बर. मग ती पोरं म्हणजे असं चर्चा चालू आहे कसं करायचं. मग म्हणजे मार्केटला जाऊन बघू किंवा मग युट्यूबला तुमचा काल व्हिडिओ बघत होतो सकाळचा आणि ती नंबर होता ना, त्याच्यामुळे तुम्हाला ह्या नंबरवर फोन लावला. माझ्याकडनं जेवढं मला बोलता येईल फार माझा कसा बसून जातोय. मी दररोज बोलतोय, शेतकऱ्यांशी संवाद साधतोय, निलावात सहभागी होतोय. मला जेवढं काय करता येईल तेवढं नक्की करतोय. बरं 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 बरं. हा. त्यामुळं तुम्ही काळजी करू नका. मला तुम्हाला 7-10 दिवसात उत्तर भारतातला आंबा कमी झालेला दिसेल. बरं बरं बरं. बरं बरं बरं. हा 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 हा. साहेब काय करू, आम्ही आलो नाही मार्केटला. मार्केटला माल घेऊन आल्यावर तुमच्या संग फोटो काढू द्या आम्हाला. फोटो तुमच्या हृदयात राहू द्या. माझा फोटो ते काय मोबाईल मध्ये राहील. हृदयात फक्त माझं नाव ठेवा. या माणसाने सल्ला दिलाय तो योग्य का अयोग्य. आणि मी कधी म्हणजे माझ्या फायद्यासाठी बोलत नाही कधी, लक्षात घ्या. हो बरोबर आहे साहेब. हा तसे काय म्हणले, तुमचं व्हिडिओ सारखं बघतो ना त्याच्यामुळे साहेब लय करामतोय बरं का. बर 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 बर. व्हिडिओ बघून साहेब काल एक 2 दिवस साहेब करामलं नाही बरं का असं ऐकून. मग घरची म्हणायला लागली का जेवण काळजी का करतोय, असं कसं होतंय तसं होऊ दे. त्याचा खर्च केलाय कसं होऊन जातं जमायचं असं. घरची आम्हाला खवडायची काय लय काळजी करायची त्याला.
हा. व्यापाऱ्यांना काय वाटलं साहेब इतकं कळतंय का व्यापाऱ्यांना खरं बोलते ते का खोटं बोलते ते या? बरं मला एक सांगा, ह्यांनी कधी आपल्याला सांगितलं का इथे ह्या तारखेला बाजार वाढणार आहेत? नाही 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 साहेब, काहीतरी सांगून जाते ते कानात फूळ टाकून. हा म्हणजे मला एवढा एखाद्या शेतकऱ्यांकडनं आहे ना कुठल्या महाराष्ट्रातला एकही फोन आलेला नाही की जाग्यावर व्यापारी आला होता त्यांनी सांगितलं की पुढच्या आठवडी बाजार वाढणार आहे, मी आता काही सौदा करत नाही पण पुढच्या आठवडी येतो आणि तुम्हाला चांगल्या रेटमध्ये घेतो. आलं लक्षात? बरं बरं. असा सांगणार नाही तुम्हाला तो पदरात आपल्याला निराशाच टाकणार, फायदा तो घेऊन जाणार. शेवट मी अडतंय, मी काय म्हणणार, येऊ द्या माल मी विकतो, माझं चुकीचं, मी कधी चुकीचा सल्ला देणार नाही, दिलेला पण नाही. बुवा तुमचे नाही त्या का? मार्केटात फिरा, जागेवरचे व्यापारी बघा, पुढचं मी महिन्याचं गणित सांगतोय. नाही बरोबर की साहेब, हं? नाही बरोबर की. कारण आमचं साहेब तुम्ही सांगितली माहिती तिला बरं वाटलं. नाही हो, काय नाही, कोण शेतकऱ्याला वाली कोण नाही. नाही बरोबर साहेब. आता इथनं बी साहेब चांगलं दर राहतील, रेट राहतील गेल्या वर्षीपेक्षा. 100% चांगले राहणार आहेत, काळजी करू नका. चालतंय साहेब, काय करतो आम्ही एवढ्या 10-15 दिवसात आमचा येईलच बरं का. हा 50-50 100 कॅरेट म्हणलं तरी आम्ही घेऊन येतो. हा 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 हा. आणि आमच्या इकडे काय करा, तुमची चक्कर जर असली कधी तर भेट आमच्या इकडे, आमच्या गावाला भेट द्या तुम्ही साहेब. अच्छा, कुठलं गाव आहे आपलं? आपलं माळशिरस तालुक्यातलं कोंडशिरस गाव. अच्छा अच्छा, भरपूर माल येतो तिथनं, मला काळजी करू नका. हा नाट्यपुते, तुम्हाला नाट्यपुते गाव माहिती आहे? हो माहिती मला माहिती. नाट्यपुते पैसेच आमचं गाव आहे. हो 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 हो. शेवट हृदयातले शब्द आहेत आणि हृदयाला कुठंही म्हणजे तुमची ठेच पोचणार नाही या लेवलचं आजपर्यंत माझं मी वक्तव्य ठेवलेली आहेत. कारण कसं आहे, जर मंदी होणार असेल तर अगोदर सांगतो माल काढून घ्या. मी मागं जूनमध्ये सांगितलं होतं, जुलैमधले माल जूनमध्ये जेवढे आणता येईल तेवढे आणा. हो तीच की. आणि आता काय साहेब, या आम्ही जे आहे का नाही, म्हणजे पहिल्यांदाच आता ह्यात उतरलेलो, म्हणजे पहिलंच बघायचं आमचं नवीनच. बर. हा पहिल्यांदाच, म्हणजे आम्ही ह्याच्या आधी काय बागा नव्हत्या आमच्या, हा. पहिल्यांदाच बागा आहे म्हणजे आमच्या सगळ्याच्या बरं का 7-8 जणाच्या. बर. हा पहिलंच बार आहे आमचं ही. बर. हा त्याच्यामुळे साहेब एवढी माहिती नव्हती ना आम्हाला. हम्म. त्याच्यामुळे आता ती कसं होतं, जी जुनी शेतकरी आहे ती त्यांना थोडं माहिती असतं, ती भेट नाही ना. हो. हे आम्ही आता ही पहिल्यांदाच असल्यामुळं कोणी काय सांगितलं की लगेच भ्यायला लागतंय ना. नाही भिवू नका, घाबरू नका जाऊ. बरं चालतंय हो, साहेब. पैसे बनणार आहेत, काळजी करू नका. बरं. चालेल ठीक. चालतंय साहेब, ठेवू का मग? हो धन्यवाद. हा.